नमस्कार. तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये परत स्वागत. तर चला आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं डेली ॲनालिसिस करूया. काल ज्याप्रमाणे आपण ठरवलं होतं आणि ज्या लेव्हल्स काढल्या होत्या त्याच्यावर काय वर्किंग झालंय आणि मार्केटनी काय रिएक्शन दिली. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जसं काल आपण इथं डिस्कस केलं की ह्या लेवलला गॅप फिल झालेला आहे. गॅप फिल होऊन आपल्याला एक मार्केटमध्ये डोजी कॅन्डल फॉर्म व्हायची अपेक्षा होती. मार्केट खाली जाईल, वरती जाईल किंवा एक छोटी इनसाइड कॅन्डल बनल ह्या दृष्टिकोनातून आपल्याला अपेक्षा होती. पण आज मार्केटनी एक सेलिंग प्रेशर दाखवलंय. तर हे सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहील का मार्केट परत एकदा रिव्हर्सल होऊन जाईल. जर आपण पाहिलं डेली कॅन्डलवर जर ऑब्झर्वेशन जर केलं तर मार्केट ह्या लेवल पासून गॅप डाऊन होऊन खाली गेलं होतं. म्हणजे हा जो काही एरिया होता हा हायेस्ट सेलिंग लोकांचा होता. ह्या ठिकाणी जर मार्केट रिटर्न आलं जेव्हा जेवढ्या लोकांच्या किंवा FIS-DIS आपण म्हणू शकतो इन्स्टिट्यूशनल ऑर्डर्स ज्या पेंडिंग ऑर्डर्स होत्या त्या एखाद्या वेळेस इथं फील झाले असतील. त्याच्यामुळं हा आजचा आपल्याला एक सेल ऑफ पाहायला भेटला. जेव्हा मार्केटमध्ये एक्स्ट्रीम मूव्ज येतात तेव्हा काही ठिकाणी काही जण जे अपॉर्च्युनिटी मिस करतात त्या अपॉर्च्युनिटीची रिट्रेसमेंट म्हणून एक जर वाट पाहत असतील तर आपल्याला इथं ती अपॉर्च्युनिटी कॅप्चर करता आली असती. पण आपण इंट्राडे आपल्याला जी काही प्राइस ऍक्शन दिसती त्याच्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. तर चला आपल्याला आता डेली चार्टवर जर आपण पाहिलं तर आता इथं एक जी ट्रेंड लाईन जी आलेली आहे आपण मार्क करून घेऊया व्यवस्थित. ही एक ट्रेंड लाईन ॲज अ लॉंग टर्म साठी थोडी रेजिस्टन्स म्हणून आपण मार्क करून ठेवू शकतो. आणि खालच्या साईडला एक पॅटर्न जर पाहिला तर हा फर्स्ट लो आणि हा सेकंड लो ही एक ट्रेंड लाईन आपण मार्क करून ठेवू. त्याच्यानंतर आपण पाहतोय की डेली टाइम फ्रेमवर मार्केट एक नॅरो रेंज बनवायला लागलंय. अजून कन्फर्म नाहीये पण ठीक आहे. आणि आजची एक सेलिंग प्रेशर आहे. आपण एकदा ट्रेंड चेक करून घेऊया. जर आज इथं जर पाहिलं तर हा ट्रेंड इथपर्यंत आलता अप ट्रेंड. मार्केटनी आज सकाळपासूनच एक लोअर हाय बनवून एक क्लोजिंग खालच्या साईडला दिलेली आहे. आपण याला परत एकदा मार्केट निगेटिव्ह किंवा साइडवेज ट्रेंड मध्ये शिफ्ट होतंय असं आपण एकदा याला म्हणू शकतो. तर चला छोट्या टाइम फ्रेमवर काय घडतंय ते एकदा पाहून घेऊ. छोट्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर आपल्याला इथं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण ही एक ट्रेंड लाईन मार्क करू शकतो. आणि आपल्याला हा कालचा जो रेजिस्टन्स एरिया होता तो एक आपल्या जवळ आहे. आता मार्केटमध्ये मंडेला काय घडू शकतं, सोमवारी आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केट जर कंटिन्यू खाली जर आलं एक निगेटिव्ह क्लोजिंग आपण आजची एक म्हणू शकतो. तर आज मार्केटनी एक निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली. मार्केट प्राइस ऍक्शन बनवून खालच्या साईडला आलंय. एक एम पॅटर्न आपल्याला इथं दिसला आणि मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा एक एम पॅटर्न आपल्याला दिसला ज्याच्यामध्ये एक लोअर हाय आणि एक लोअर लो आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटला. तर सोमवारी आपण जर मार्केट इथून जर रिटर्न होऊन ट्रेंड लाईन जर ब्रेक करत असेल आणि प्राइस ऍक्शन जर घडत असेल तर फर्स्ट टार्गेट जो गॅप मधला हा जो एरिया आहे जिथून मार्केट खाली पडलं होतं इथपर्यंत आपण एक टार्गेट ॲझम्पशन करू शकतो. आयदर जर मार्केट कंटिन्यू जर खाली आलं तर आपला जो कालचा ब्रेकआउट एरिया जो होता 900 पर्यंतचा तर ह्या लेवल पर्यंत आल्यानंतर मार्केट काय रिएक्शन देत आहे. इथं जर मार्केट रिव्हर्सल होत असेल तर आपल्याला इथं एक ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. ह्या कंडिशन मध्ये असंही होऊ शकतं हा गॅप फिल करून येऊन मार्केट एक लो बनवल, एक रिट्रेसमेंट घेईल आणि त्याच्यानंतर एक नेक्स्ट मूव आपल्याला भेटू शकते. पण नेक्स्ट मूव आपल्याला कुठून भेटू शकते तर आपल्या कालच्या ब्रेकआउट. जोपर्यंत हा ॲज अ रेजिस्टन्स होता तोपर्यंत ॲज अ रेजिस्टन्स आपण याला ट्रीट केलं. रेजिस्टन्स गेल्यानंतर हा प्राइस ऍक्शन देऊन हा इथं ब्रेकआउट भेटला आपल्याला. त्याच्यानंतर जर ही लेवल
ॲज अ सपोर्ट म्हणून जर वर्क केली मार्केटमध्ये तर आपल्याला मार्केट परत एकदा नवीन हायकडे जाताना दिसू शकतं. तर त्याच्यामुळं आपल्याला प्लॅन करताना दोन्ही साईडला प्लॅन करणं गरजेचं राहील. आयदर मार्केट जर खालच्या साईडला जात असेल तर परत एकदा इथं मार्केट हॉल्ट करून किंवा हायर हाय बनवून किंवा हायर लो जर बनवला तर ह्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होत असेल तर खालच्या साईडला ब्रेकआउट भेटेल आणि जर बाईंग कंटिन्यू होत असेल तर हा ॲज अ रेजिस्टन्स जो होता तो ॲज अ सपोर्टचं काम करेल. त्याच्यामुळं सोमवारसाठी प्लॅन्स आपला सिंपल राहील. ह्या आपल्या लेवलला काय रिस्पॉन्स भेटतोय ह्या रिस्पॉन्सवर आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, जर आपली ही जी ट्रेंड लाईन आज जी ट्रेंड लाईन डेव्हलप झालेली आहे 2-3 वेळेस ह्या ट्रेंड लाईन वरून मार्केटने रिजेक्शन घेतलंय, जर याच्यावरती जर निघाले, जर मार्केट याच्यावरती जर निघालं तर आपल्याला एक वरच्या साईडला ट्रेंड पाहायला भेटू शकतो. पण हा एक जो एरिया आहे 24,150 च्या आसपासचा त्याच्यावर आपल्याला वॉच ठेवणं खूप गरजेचं राहील. आणि जो 23,900 ची जी लेवल राहील आपली हा एरियाच्या वरची साईड ती आपल्याला ॲज अ इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ॲज अ वर्क केलं पाहिजे. तर ह्या दोन लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, 24,150 आणि 23,900 आणि ही ट्रेंड लाईन. ह्या तीन गोष्टींवर मार्केट कसं रिॲक्ट करतंय, आयदर ट्रेंड लाईनच्या वरती जर निघलं तर फर्स्ट टार्गेट आपल्याला परत एकदा 23,150 च्या आसपास भेटू शकतं आणि सेकंड टार्गेट आपण त्याच्या हायर हायवर प्लॅन करू शकतो. चला आता आपण बँक निफ्टी पाहून घेऊया. बँक निफ्टी मध्ये काय ट्रेड बनतोय. तुम्ही आज जर बँक निफ्टीला जर पाहिलं तर तुम्हाला कम्प्लिटली एक एंगल्फिंग कॅन्डल बँक निफ्टी मध्ये बनलेली दिसेल. आपलं कालच ठरलं होतं बँक निफ्टी हे एक साइडवेज आणि व्होलॅटिलिटी मध्ये अडकलेली आहे. आता बँक निफ्टी मध्ये आपल्याला जोपर्यंत ह्या जे काही आपण 15 मिनिटावर लेवल्स ड्रॉ केलेले आहेत ह्या लेवल्स ब्रेकआउट झाल्याशिवाय आपल्याला बँक निफ्टी मध्ये कोणतीही ट्रेड भेटू शकत नाही. एक ह्या लेवलला इथं जे हॉल्ट केलं इथं जर काही रिएक्शन भेटून बँक निफ्टी जर वरती निघायला लागली, हा एक नॉर्मल सपोर्ट आपण समजू शकतो, कारण इथून ब्रेकआउट दिलता आणि त्याच्यानंतर ह्या ब्रेकआउटला जर बँक निफ्टीनी ॲज अ सपोर्ट ट्रीट केलं तर आपल्याला वरची लेवल भेटू शकते, जी 51,750 च्या आसपासची लेवल आपली आहे. तर त्याच्यामुळं अजूनही बँक निफ्टी मध्ये आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करत नाहीये. आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे कन्फर्मेशन भेटत नाही तोपर्यंत आपण बँक निफ्टी मध्ये ट्रेड प्लॅन करणार नाहीये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.